बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। बाळाला जन्म दिल्यानंतर एका 19 वर्षीय महिलेला गंभीर त्रास सुरू झाला आणि तपासणीत सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्या गंभीर अवस्थेत उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत। दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून चौकशी सुरू करण्यात आली आहे। आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं, डीवा पाटील नाही घेतलं। मग आम्ही ते ससूनला गेलो। ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं। मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, पू वगैरे झालाय, ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल। खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून। तर मी म्हणलं चालतंय ऑपरेशन करा। मग ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं। मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन, तर त्या म्हणल्या कुठल्या शिविरला केलंय, सांगितलं त्यांना बीडच्या शिविरला केलंय म्हणून। तर मग ते म्हणल्या की मग आता तिथले डॉक्टर म्हणजे असं ऑपरेशन कसं काय केलं। तर मी म्हणलं काय आम्हाला काय एवढी कल्पना नाही। तर मग त्याने आम्हाला ते म्हणल्या डॉक्टरचे हातामधले ग्लोव्ज आणि ते टिश्यू पेपर तिच्या ह्याच्यामध्ये निघला। तर मी त्यांना म्हणलं मॅडम द्या का, ते म्हणले हो देते। मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं मॅडम द्या, तर त्या म्हणलं ते पुरावे आमच्याकडे आहेत, वेळ आल्याच्या नंतर देऊ। त्याने आम्हाला नकार केला। आता म्हणले आम्ही देऊ शकत नाही। यावर जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंकीने काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, तर त्यांनी मला माहीत पडलं की 12 ते 13 तारखेला त्या रुग्णाचं ऑपरेट केल्यानंतर पोटामधून एक फॉरेन बॉडी जे आहे वाससारखं ते बाहेर काढलं आणि पेशंटची तब्येत ठीक आहे। तर या अनुषंगाने मला माहिती भेटल्यानंतर मी जेव्हा ते कागदपत्र पूर्ण पाहिले, त्या अनुषंगाने आमच्या इथे एक जे सगळे तज्ञ होते त्यांनी ते ऑपरेट केलं होतं। तर ते केस पेपर वगैरे पाहून मग मी त्यांना त्याचा शोकॉज कारण दाखवा विचारलं। अजून माझ्याकडे त्यांचं उत्तर अप्राप्त आहे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही, परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे आणि माझ्याकडे तक्रारच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे। चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका घडण्यासाठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल। प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवतो।